आणि मुलगी म्हणून जाता. पण ज्यावेळेस आई जगाचा निरोप घेते, ज्यावेळेस बाबा जगाचा निरोप घेतात ना, त्यावेळेस ती मुलगी एक परकी मुलगी म्हणून माहेराला जात असते. जोपर्यंत माहेरात आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्या पोरीची पिशवी कधीच रिकामी येत नाही. ती आई त्या पोरीच्या पिशवीत काही टाकते हो. 2 कोथिंबिरीच्या पेंड्याच टाकेल, कांदाच टाकेल. आता कांदा ही देण्याची वस्तू नाहीये, पण माझ्या पोरीची पिशवी कधी रिकामी नाही गेली पाहिजे हा हेतू त्या आईच्या मनामध्ये असतो. पण ज्यावेळेस आई जगाचा निरोप घेते, ज्यावेळेस बाबा जगाचा निरोप घेतात ना, त्यावेळेस 100% त्या पोरीच्या पिशवीमध्ये फरक पडल्याशिवाय राहत नाही. वडिलांचं किती प्रेम आहे. एक लहानसं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये दोघे पती पत्नी आपल्या लहानशा 10-12 वर्षाच्या मुलीबरोबर राहत होते. आपल्या मुलीला लहानाचं मोठं करायचं, तिला तिच्या पायावरती उभं करायचं, एवढंच त्या आई वडिलांचं स्वप्न होतं. आणि त्याकरिता ते खूप कष्ट करीत होते. ती माता माऊली सकाळी लवकर उठली, स्वयंपाक केला, मुलीचा डबा बाटली भरली, मुलीला शाळेमध्ये पाठवलं आणि हे दोघे पती पत्नी शेतामध्ये कामाला लागले. सकाळी 8 वाजता कामाला लागलेले. बघता बघता दुपारच्या 2 वाजल्या, 2:30 वाजल्या तरी कामच करीत होते. शेवटी बायको नवऱ्यापाशी जाते आणि बोलायला सुरुवात करते. का हो, दुपारच्या 2 वाजलेत, आपण 2 घास खाऊन घेऊया. दोघी जण ठरवतात, हातामध्ये भाकरी घेतात, एका लिंबाच्या झाडाखाली दोघे जण जेवायला बसलेले. तो भाकरीचा एक घास तोडणार आणि तोंडामध्ये घालणार ना, तेवढ्यात तिथं विचूकाट्याची भीती होती. एक सर्प आला आणि तो सर्प येऊन त्या माता माऊलीच्या बोटाला चावला. अरे आजपर्यंत जिने आपल्या सुखामध्ये सुख मानलं, आजपर्यंत जिने आपल्या दुःखामध्ये दुःख मानलं, ती आपली अर्धांगिनी, ती आपली सर्वांगिनी आपल्याला सोडून जाते की काय असं त्या पतीला वाटलं. अरे एका लहानच्या लेकराची आई त्याला सोडून जाते की काय असं त्या बापाला वाटलं. आणि तेवढ्यात तिनं जगाचा निरोप घेतला. तिचं प्रेत घरी आणण्यात आलं. पण लक्षात ठेवा, जे घरी आणलं गेलं होतं ना, ते एका नवऱ्याची बायको नव्हती, तो फक्त आणि फक्त बायकोचा देह होता. जे घरी आणलं गेलं होतं ती एका लेकराची आई नव्हती, तर तो फक्त आणि फक्त आईचा देह होता. तिचं प्रेत अंगणाच्या केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. बघता बघता 4च्या 4:30 वाजल्या, 4:30च्या 5 वाजल्या. मुलीची शाळा सुटली. मुलगी पळत पळत घराकडे आली आणि बघते तर काय, घरापुढे एवढी गर्दी. मुलगी जागेवरतीच उभा राहिली आणि मनामध्ये विचार करतेय, अरे मी माझ्याच घरी आले का. तिने स्वतःच्याच हाताला चिमटा घेतला आणि स्वतःशीच बोलतेय, अरे हो, मी माझ्याच घरी आलीये असं म्हणून गर्दीतून रस्ता काढत काढत मुलगी आतमध्ये गेली आणि तिला दिसलं की अंगणाच्या केंद्रस्थानी तिच्या आईला झोपवलेलं होतं. मुलीनं डबा बाटली बाजूला ठेवलं, आईपाशी गेली, आईचा हात हातामध्ये घेतला आणि ती मुलगी बोलायला सुरुवात करते, अगं आई, एकदा डोळे उघडून माझ्याकडे बघ ना ग. अगं आई, काका आलेत, मावशी आलेत, मामा आलेत, उठ ना आई. या लहानशा लेकराला माहित नव्हतं तिच्या आईनं कधी जगाचा निरोप घेतलाय. उशाशी बाप बसलेला. बापाने जवळ घेतलं आणि सगळं खरोखर सांगून टाकलं, बाळा, तुझ्या आईनं जगाचा निरोप घेतलाय. दोघा माय लेकरांना हंबरडापरून रडायला सुरुवात केली. हळूहळू दिवस निघून जात होते आणि नागपंचमीचा सण जवळ आलता. आता नागपंचमीचा सण आहे. प्रत्येक पोराने नवीन कपडे घातलेले आहेत.
प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केलेला आहे. काही मुलं पतंग उडवित होते, पण या मुलीच्या घरी स्वयंपाक नव्हता. या मुलीने नवीन कपडे घातले नव्हती, पण शेतामध्ये घर असल्यामुळे झोपडीच्या अलीकडे एक मोठा असा दगड होता आणि त्या दगडावरती बसून हे लहानसं लेकरू सकाळपासून ठसा ठसा रडत होतं. पुढं काही मुलं पतंग उडवीत होती. ती मुलगी त्या पतंगाकडे बघतीये आणि बोलायला सुरुवात करते. पतंगा, तू चाललायस ना वरती? पतंगा, तू चाललायस ना गगनाला भिडायला? माझ्या आईने शिकवलंय देव वरती असतो आणि माझी आई देवा घरी गेलीये रे. ज्यावेळेस तू वरती जाशील ना, माझ्या आईला निरोप सांग. आई, मला तुझी खूप आठवण येते ग. असं म्हणून सकाळपासून हे लेकरू रडत होतं. हळूहळू दिवस निघून गेले. बघता बघता मुलगी लहानाची मोठी झाली. बापाने लग्न करायचं ठरवलं. लग्न ठरलं आणि तो दिवस उजळला. मुलीचं लग्न झालं आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे मुलगी सगळ्यात थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत होते. पण नजर मात्र चार चौघातून उभा राहिलेल्या बापाकडे होती. शेवटी पोरगी झपझप झपझप पावलं टाकत वडिलांपाशी गेली. वडिलांच्या पाया पडली आणि बोलायला सुरुवात करते. बाबा, आई गेल्यापासून माझं जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करा. बाबा, आई गेल्यापासून मी जर तुमच्याकडे कोणता हट्ट केला असेल ना तर मला माफ करा. याच्या पुढे मी कोणतीच चूक करणार नाही. याच्या पुढे मी तुमच्याकडे कोणताच हट्ट धरणार नाही. बापानं सांगितलं, बाळा, आई गेल्यापासून माझं जर काही चुकलं असेल तर तूच मला माफ कर. आई गेल्यापासून मी जर तुझा हट्ट पुरवण्यात कुठे कमी पडलो असेल ना तर तूच मला माफ कर. दोघा माय लेकरांच्या विचारांची देवाणघेवाण झाली. मुलगी सासरी गेली. बघता बघता 2 दिवस झाले, 2 आठवडे निघून गेले, 2 महिने झाली, 2 वर्ष निघून गेली. पण त्या मुलीला काडी मात्र बापाची आठवण आली नाही. 2 वर्षानंतर पुरीच्या घरी मोठा पूजेचा कार्यक्रम होता. तिनं तोंडातोंडी बापाला निरोप पाठवला. बाबा, माझ्या घरी मोठा पूजेचा कार्यक्रम आहे, तुम्ही कार्यक्रमाला नक्की या बर का. अरे, आपल्या लेकराच्या घरी कार्यक्रमाला जायचंय तर मोकळ्या हाताने तरी कसं जावं, म्हणून दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन 2-3 दिवस कष्ट करून 2-3 हजार रुपये कमवणारा तो बाप होता. त्या बापानं 2-3 हजार रुपये कमवलं. मुलीला सुंदर अशी साडी घेतली, जावई बापूला पोशाख घेतला. तो कार्यक्रमाचा दिवस उजळला. तो बाप सकाळी लवकर उठतोय, स्नान करतोय आणि हातामध्ये सगळ्या पिशव्या घेतल्या आणि गाडी बदलत 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 तो बाप पोरीच्या दारामध्ये येऊन उभा राहिलेला आहे. काठी टेकवत टेकवत आलेला बाप दारामध्ये पोरीनं पाहिला आणि ती पोरगी पुन्हा आतमधून बाहेर यायला लागली. वडिलांच्या मनामध्ये विचार आला, आता पोरगी माझ्या जवळ येईल, माझ्या हातातल्या पिशव्या तिच्या हातामध्ये घेईल. बाबा, काय चाललंय असं एकदा प्रेमानं विचारेल. पण जशी जशी पोरगी जवळ येत होती ना तसं तसं तिच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलत होत्या. ती पोरगी बाबाजवळ आली आणि तिनं पहिलं उद्गार काढलं, बाबा, कशाला आलात माझ्या घरी? अहो बाबा, मला तुमची लाज वाटते. तुमचा मळलेला ड्रेस बघा, फाटलेले कपडे बघा, वाढलेली दाढी बघा. बाबा, कशाला आलात माझ्या घरी? बापानं मान खाली घातली आणि बाप माघारी निघाला. पोरीनं हाक मारली, बाबा, आलाच आहात ना, 2 घास खाऊन जावा. बापानं सांगितलं, पोरी,
मी तुझ्या घरी जेवण करायला नव्हतो आलो, फक्त आणि फक्त तुला भेटायला आलतो असं म्हणून तो बाप घरी जातोय आणि झोपडीचा दरवाजा बंद करून 2-3 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण न घेता, पाण्याचा थेंब न घेता ठसा ठसा रडणारा तो बाप होता. तुम्ही आम्ही काय म्हणता, बापाला काळीज नसतं. अहो कोण म्हणता बापाला काळीज नसतं? आईला माया देणारा, पिलांना छाया देणारा तोच सर्व काही असतो. 4 पोरी झाल्या म्हणून खचला नाही कधी. पोरीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा मरल्या आधी. पोरीचं लग्न झाल्यावरती बाप माझा रडला ठसा ठसा, काळीज रुतत गेलं पण बोलला नाही तसा. भर उन्हात तानामध्ये बाप माझा राबतो आहे आणि पोरीच्या सुखासाठी उन्हाच्या झळया गार वाऱ्यानं झेलतो आहे, गार वाऱ्यानं झेलतो आहे. पण जीवनामध्ये वडिलांचं महत्त्व काय आहे? आई जरी संयम देणारी असली तरी बाप आपल्याला खंबीर बनवत असतो. म्हणून एकदा जर का जीवनातून आई वडील निघून गेले ना, मी बऱ्याच वेळा वाक्य सांगत असते की माझ्या आड गेलेला सूर्य उद्या तुम्हाला पुन्हा दिसेल. माझं वाक्य नीट बारकाईनं ऐका बरं का. माझ्या आड गेलेला सूर्य उद्या तुम्हाला पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेले माय बाप पुन्हा जीवनात कधीच दिसत नाहीत. त्याच्यामुळे ते आहेत ना, तोपर्यंत त्यांना जपा, त्यांची सेवा करा. आणि आपण जर पाहिलं तर या जाधव कुटुंबातून एक बाप जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु भगवान परमात्मा या जाधव कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. विठ्ठल विठ्ठल या जाधव कुटुंबांनी सुंदर असं आपल्या वडिलांच्या ऋणात